ती कढी वाजवली की नाही की आईला कळायचं की कढीची पद्धत वाजवण्याची, त्याच्यावरून आईला कळायचं की कारण मी वडिलांना जाग येऊ नये म्हणून हळूच वाजवायची कढी. ओके, हळू वाजवली की तिला कळायचं की हा लवाजमा घेऊन आलाय बहुतेक. आपल्याला फ्लॅट सिस्टीममध्ये दरवाजे बंद असले तरी बाजूच्याला कळत नाही काय चाललंय. आपल्याकडे 7-8 उघडे दरवाजे, काय 30 ते 35 पदार्थ येतात. इतके आयटम थालीमध्ये कधीच मला कोणाला उत्सुकता आहे आता या वाट्यांमध्ये काय भरलं काय काय जाणार. येणार आहे ना. मला मरण्याआधी काहीतरी एक एक गोष्ट करायची चांगली. तर मरण्याआधी आम्हाला म्हणावं की आय एम सॉरी, लेट मी इट दिस थिंग, मग मला घेऊन जा. अगदी सचिन तेंडुलकर, अतुल कसबेकर तर आता बसलेलेच आहेत तिथे, शर्मन जोशी, फराह खान, म्हणजे बरेच सेलिब्रिटी इथे येतात. आज पोट घाबरणार आहे की काय येत आहे काय नाही. तर आता आपण जमलेलो आहोत ठाकर या भोजनालयात, काळबा देवीला जे आहे, आणि माझ्यासोबत आहे देवा काळजी 2 ची पूर्ण टीम. टाळ्या. नाही, आणि आणि सोबत देवाक काळजी 1 ची पण टीम आहे. मला सांगायला आवडेल की देवाक काळजी 1 मध्ये विनोद गायकर स्वतः होता, विनायक नावाचं कॅरेक्टर केलं होतं माझ्या मोठ्या भावाचं. तर 1 ची पण टीम आहे. 2 मध्ये 2 नव्हताच. क्या बात आहे. 2 मध्ये आम्ही दोघं होतो, कारण आम्ही 2 जण होतो. कारण तू मला घेत तू नाहीस. मला असं वाटतं सगळ्यांना भूक लागली अशा पद्धतीचे म्हणजे तुमचं ताट तरी आले, माझं तेही नाही आले. म्हटलं माझं केवढं फ्रस्ट्रेशन असेल. फ्रस्ट्रेशनच वेगळं. मुख्याचं एक वाक्य, त्याचं रील फार फेमस झालं की हा तुझा गणपती आणि ही तुझी परंपरा. तशी काही अप्रतिम किंवा दादाचं जे वाक्य आहे, ज्या मातीत आपला जन्म झाला त्याच त्या मातीत. मातीत येऊन मरायचं. तर हे इतकं कमाल आहे. आणि मातीचं आपण म्हणतो की आपण म्हणतो ना की जे रूट आहे, जी मुळं आहे, तसंच हे हॉटेल आहे. या हॉटेलबद्दल मी फक्त प्रेक्षकांना ही सांगते, तुम्हाला माहितीच असेल, पण 1945 पासून म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीपासून हे हॉटेल आहे. आणि जेव्हा थाळी ही फक्त 25 पैसे होती, फक्त 25 पैशाला थाळी होती. आणि तेव्हाही म्हणजे एकाच प्रकारचं जेवण नव्हतं. सकाळी वेगळं जेवण आणि संध्याकाळी वेगळं जेवण, हे फार महत्वाचं आहे. आणि इतकी वर्ष जेव्हा एखादी चव जिभेवर राहते, आपण म्हणतो की हृदयाचा दरवाजा जो पोटातून जातो, आपल्याला मनापर्यंत कोणापर्यंत पोहोचायचं असेल तर पोटातून जातं, तर ते फार महत्वाचं आहे. आणि तुला माहिती आहे का, मुळात याला 1945 साली जेव्हा हे सुरू झालं त्यावेळेला आत्ता हे ठाकर भोजनालय आहे, पण त्यावेळेला ठाकर क्लब होता. ठाकर क्लब होता. क्लब म्हणजे त्यावेळेला बघा किती आणखीन 30 ते 35 पदार्थ येतात. इतके आयटम थालीमध्ये कधीच मला कोणाला उत्सुकता आहे आता या वाट्यांमध्ये काय येत आहे, काय येणार आहे ना. पदार्थ आहेत आणि अविधा चटण्या बघा ना किती. म्हणजे गोड चटणी आहे, खोबऱ्याची चटणी आहे, हिरवी चटणी आहे, लसणाची चटणी आहे, लोणचं आहे. आणि चव प्रत्येक चटणीची वेगळी आहे. हो, महत्वाचं तेच आहे. एक मराठी में वर्ड आहे अद्वितीय. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इतकी वर्ष म्हणजे 1945 गौतम सर हा या भोजनालयाचे करते हो, हे गौतम सर आहेत या भोजनालयाचे सर्व जे इतकी वर्ष काय म्हणूया ती जी परंपरा आहे उत्तम जेवणाची अगदी आत्मीयतेने वाढतात. सो थँक्यू सो मच सर. थँक्यू. बऱ्याच वेळा आता आपण हॉटेलमध्ये गेलो तर ग्रेव्ही एकच असते आणि त्याच्यामध्ये पनीर टाकलं जातं, नाही तर चिकन टाकलं जातं, आणि ती व्हेज आणि नॉनव्हेज. व्हेज आणि नॉन नॉनव्हेज पण हे प्रत्येक पदार्थ चव आपण जे म्हणतो की भारतीय संस्कृती आहे बघ, की ज्याच्यात तुझ्या ताटामध्ये जे आपल्या देवा काळजीच्या याच्यामध्ये म्हणा की ताटामध्ये प्रत्येक चव असायला पाहिजे. म्हणजे आंबट असो, तुरट असो, गोड असो, तिखट असो. आणि इकडच्या भाकऱ्या पण म्हणा, जे ज्वारीची, बाजरीची किंवा मक्याची, आणि जे आता जे डाईट फ्री जे आहेत हा तेवढं नाही
मी. लोकं पण येतात, पण ते ग्लुटेन फ्री पण पाहिजे तर त्यामुळे- दे हॅव ग्लुटन फ्री असो ना Exactly. जवाहर बाजार एक्झॅक्टली वा वा ते फार महत्वाचं आहे. म्हणजे काळजी घेणं जे असतं 7 प्रकारच्या रोटीज आहे. पण चांगली गोष्ट ही आहे ना की साईज पण वाया जाऊ नये यासाठी साईज पण तुम्ही वेगवेगळ्या चवी आजमावून पाहाव्यात, चाखून पाहाव्यात म्हणून त्यांनी साईज पण छोटी आणि दिलेली आहे वरती मुद्दाम. तुपाची धार. धार आहे. पाहिजे तेवढी घेऊ शकता तुम्ही, 10 घ्या, काही प्रॉब्लेम हे नाही. घ्या. हे काय पुरी ह्याचं खरं तर हेच गुपित आहे की स्वतः मालक जातीने विचारणं की काय हवंय काय नको. म्हणजे खरं तर मी आपण गिरण गावातलेच आहोत सगळेच मूळ सगळेच आहे खरं तर सगळेच हो. क्या बात वॉट कोइन्सिडन्स ना काही योगा बघ ना. सो आपलं म्हणजे आपण काही देवा काळजीचं थेट प्रमोशन करत नाही, पण आपण जर देवा काळजीमध्ये म्हटलं ना की नेवर तुम्ही तुमचे रूट्स विसरू नका. आज आपण जेव्हा एकत्र जेवणासाठी प्लॅन करायचं म्हटलं तेव्हा आपण एक योगायोगानं आपण ठाकरला आलो जे मूळ गिरगावात आहे आणि इतकी वर्ष काय म्हणतात ना गिरगावातला बराचसा ऐकला मराठी गुजराती वर्ग जो ओरिजिनल महाराष्ट्रीयन आहे बरोबर. तो स्थलांतरितून बाहेर कुठेतरी गेलाय, मायग्रेट झालाय, तर तो आज येतोय इकडे जेवायला येतोय. म्हणजे ठाकरसारखं भोजनालय ज्याला इतक्या वर्षांची परंपरा आहे की इथला जो ओरिजिनल गुजराती आहे, जो खरा महाराष्ट्रीयन आहे, इथला जन्म या मातीत जन्मलेला तो आजही इथे आवर्जून जिथे कुठे असेल जगाच्या कानाकोपऱ्यात तो जेवायला येतो. आणि फक्त गुजराती नाही, गुजराती, मराठी, बंगाली, सो थाळीसारखं सगळं. आणि परत महत्वाचं तेच आहे की 80 वर्ष हे सुरू आहे, पण फक्त बिझनेस म्हणून नाही. जी आपुलकी आपण आता बघतो की त्यांना आपल्याला थांबवावं लागतं. सेवा सेवा ते फार महत्वाचं आहे. आणि म्हणूनच मी त्यांच्याशी बोललो म्हणून मी तुम्हाला सांगतोय की अगदी सचिन तेंडुलकर, अतुल कसबेकर तर आता बसलेलेच आहेत तिथे, शर्मन जोशी, फराह खान, म्हणजे बरेच सेलिब्रिटी इथे येतात जेवायला. आणि परत ते झालं की जेवण छान आपण जे म्हणतो ते इथून येऊन जेवण हे फार महत्त्वाचं. कारण स्विगी आणि झोमॅटोच्या काळामध्ये मागवण्यापेक्षा आपण स्वतः इथे येणं आणि खाणंही फार महत्वाचं. आणि असं हाताने असं मस्त छान हो हो आस्वाद घ्यायचा प्रत्येक गोष्टीचा मजाच वेगळी आहे. पुढे कोण बोलतो बघूया. त्या देवा काळजीच्या पार्ट 1 मध्ये आणि पार्ट 2 मध्ये पण तू तर तुझा अनुभव काय, काम करताना कसं वाटतं किंवा काय मजा आली? हां, माझ्या दोन्ही वेळेला आली ऑफकोर्स, पण पहिल्या वेळी मला ह्याने जरासाच ठेवलंय. सॉरी, सेकंड वेळेला, पहिल्या वेळेला सेकंड वेळेला दुसऱ्या पार्टमध्ये थोडासाच ठेवलेला आहे रे. त्याच्यामुळे एकाच दिवसात कोकणासारख्या ठिकाणी जायला मी मिळणं. सांगते काय झालं असेल, त्या सीझन फेमस झाल्यानंतर तुला इतकी डिमांड होती की त्याच्या डेट्स नाही मिळाल्या ना. नाही तसं नाही. नाटकाचा फरक कोणाचा होता रे? वस्त्रालयाचा माझा होता का? नाही बरोबर आहे, पण जरी प्रयोग असला तरी आपण त्याच्यात काहीतरी करता आलं असतं ना. मी तुला म्हटलं पण पुढच्या 2 दिवस आपण करूया. तेव्हा बाकी मी इव्हन असंही म्हटलं होतं की मी आज शूटिंग करूया, मी मुंबईत जातो, प्रयोग करतो, परत येतो, परत शूटिंग. पण ही भांडणं काही लागणार नाही आहेत, कारण पुढच्या ठिकाणामध्ये आपण फूड बद्दल बोलतो, हे आपापसातलं काहीतरी बोलतो. एक थाळी आहे ना, त्या थाळीमध्ये आपण काय म्हणूया सगळं बेस्ट आहे, पण एक काहीतरी पदार्थ असा आहे ना की जो हवाच आहे सगळीकडे, जो कॉमन आहे, ते म्हणजे मीठ. ते बॅलन्स करतं सगळं. तसं झिला जे कॅरेक्टर आहे ना, देवा काळजी म्हटलं, देवा काळजी 1 मध्ये झिला होता, देवा काळजी 1 झिलाचीच आहे, तो हिरो त्याचा. सो देवा काळजी 2 ची गोष्ट तरी वेगळी असली, वेगळ्या कुटुंबाची असली तरी झिला त्याचा धागा आहे. आणि आम्हाला एवढ्या लोकांनी कमेंट करून सांगितलं ना की आमका झिला वयो, पण देवा काळजी 2 एक वेगळी ट्रीट होती. 1ला आपण सोबत होतोच, पण यावेळेला अविनाश नारकर आणि केतकी पालव आणि बाकीचे आमचे को ॲक्टर्स. सो ये टाइम में थाली अलग था, लेकिन हो पण अविदादा यार, ही जी कॅरेक्टर, जी पात्राची जादू आहे आणि एवढं ईच करणं, हे कसं, म्हणजे त्याचं काय गणित आहे? मी शिकायला मी बेसिकली रायटर आणि डिरेक्टरचा आर्टिस्ट आहे पहिल्यापासून. जर दिग्दर्शक आणि लेखकांनी इतकं छान रायटरने कॅरेक्टर लिहिलेलं असेल आणि तितकाच चांगला जर दिग्दर्शक असेल तर माझं होऊन जातं. म्हणजे तो करिश्मा तो काय माझा नाही. नाही तुला सांगतो, म्हणजे आता तो बसलाय म्हणून आहे, पण माझा फेवरेट ऍक्टर समीर. मी डिरेक्ट करायचो आणि समीर काम करायचं. तसं अरुण नलावडे डिरेक्ट करायचं आणि तू काम करायचं, ही जी तुमची जोडी मी ऐकिवत आहे. म्हणजे सलग राज्यनाट्य स्पर्धेमध्ये डिरेक्टर आणि बरोबर ना, BST ला. मग थिएटर ते फार जवळचं तेव्हापासूनच. आपण एकांकिका करतच
म्हणजे लोअर परळ आणि लालबागमध्ये आपण लहान मोठे झालो. त्यामुळे गल्लीबोळात एकांकिका स्पर्धा करत मला असं वाटतं प्रशिक्षण आपलं खूप जोरदार होतं. कारण तालमी आणि रियाज जो म्हणतो, जो रियाज तुमच्या लहानपणीत घोटणं हे म्हणतो, एखादी गोष्ट चांगली गोष्ट घोटली की ती पक्की होते. आणि म्हणजे आत्ताचे 25,000 शिबिरं करायची गरज नाही लागली. काय आवश्यकताच नाही. तुमच्या अवतीभोवती इतकी कॅरेक्टर्स, म्हणजे मी तर काय आगे दुकान पिछे मकान वैशिवाणी असल्यामुळे आमची पानाची गादी होती. त्यामुळे वडील दुकानावरती मला शिक्षा म्हणून बस असं म्हणून बसवायचे. दुकानावरती येणारी गिरायकी हीच आपली शाळा. काय वेगवेगळ्या पद्धतीची माणसं यायची दुकानावर. तर आमची आई ही भजीवाली काकी, भजीवाली मामी म्हणून फेमस होती. आमची आई हो कांदा भजी इतकी अप्रतिम करायची. काय म्हणायचं भजीवाली काकी बरं, अप्रतिम भजी. आणि कोणी आलं ना गावावरनं की फरमाश होती, काय काकी भजी. घरात जागा कमी होती पण मनात मात्र भरलेलं. तालमी संपल्यानंतर कुठल्याही मला कधी आठवत नाही 2 वाजू देत 2:30 वाजू देत कधी प्रयोग करून आपण जेवायला यायचो. तर घरी आल्यानंतर त्यावेळेला काय फोन बिन काय संबंधच नाही. ती कडी वाजवली की नाही की आईला कळायचं की कडीची पद्धत वाजवण्याची. त्याच्यावरून आईला कळायचं की कारण मी वडिलांना जाग येऊ नये म्हणून हळूच वाजवायची कडी. ओके, हळू वाजवली की तिला कळायची की हा लवाजमा घेऊन आला आहे बहुतेक. वा किती प्रेमाने उठायची या असं तो ओट्यावर बाहेर आम्ही आपले सगळे बसल्याला गप्पा टप्पा कशी झाली एकांगी गप्पा. तोपर्यंत ती भजी पुन्हा मी म्हणतो. रात्री 2-2, 2:30 वाजता सुद्धा आईने आमच्या या सगळ्या पोरांना आमच्या जेवायला आम्ही एकांगी करून यायचो, आम्हाला भजी करून दिली. वा. आमच्या लालबागच्या चाळीत देवकाळजी 2 मध्ये आपण हिचं घर दाखवलंय, तुमचं जे घर दाखवलंय ते माझं लालबागमधलं माझं घर आहे. हरहरवाला चाळा लालबाग. आणि हिचं सासर जे दाखवलंय ते माझं बोरुलीमधलं घर आहे. सो मला एकाच फ्रेममध्ये म्हणजे हा माझा स्वार्थ आहे दिग्दर्शक म्हणून निर्माता म्हणून की मला एकाच फ्रेममध्ये मला माझं बालपण आणि माझं आताचं घर हे 2 पुढे माहित नाही समय कहा लेके जायचं. पण आता तुझे म्हणतोयस ना माझ्या पण घरी माझे शेजारी दाभोळकर, आचरेकर, मालवणकर, सावंत जे सगळे आता आमची दाभोळकर काकी युट्यूबवर आहे की नाही मला माहित नाही, ती मला केव्हा तरी बघेल. आमच्याकडे जेवण झालं ना आता आमच्याकडे आता ना म्हाळवस सुरू आहेत, म्हाळवस सगळीकडे माळ. तर जेवण करी काय म्हणतात मी शब्द विसरलो जेवकार तर मी आहे ना मी लहान असताना असं चबी तेव्हाही हट्ट करायचो. प्रत्येकाकडे माझे नंबर असायचे म्हणजे वहीत मागच्या पालावरला मालवणकरांकडे आज इकडे जायचंय, उद्या तिकडे जायचंय, परवा तिकडे जायचंय. हो. माझे वडील मला एवढे मारायचे ना त्यांना कळायचं नाही काही ट्रीट आहे का जेवणाची. आणि मला प्रत्येक घरात ना आणि आजही मला ती ना पावट्याची भाजी आवडायची, पावट्याची उसळ. तर ती मी काय करायचो आमच्याकडनं आलो की दाभोळकरांकडे जायचो आणि लपून जेवायचो दाराच्या मागे. तर आमचे वडील खिडकीतनं बघायचे, समीर आहे का ना हाय नाही लो, आणि मला लपून जेवायचं ते. आजही मी बोरिवलीमध्ये असेल ना ती आमची दाभोळकर काकी फोन करते, ए रे पावट्याची भाजी खाऊ की. मी कुठेही गेलो ना आणि चला आम्ही काय करतो यार नाही रे मी जर हॉटेलमध्ये जेवण आलो पण आपण कुठेतरी बाहेर असतो ना. पण ते ती जी मजा होती ना त्या फ्लॅट सिस्टीममध्ये, आपल्याला फ्लॅट सिस्टीममध्ये दरवाजे बंद असले तरी बाजूच्या कळत नाही काय चाललंय. आपल्याकडे 7-8 उघडे दरवाजे काय. म्हणजे मला आश्चर्य म्हणजे मला जाणून घ्यायचं की झिला म्हणून तुझं कॅरेक्टर केलंस मुख्य म्हणजे हा तसा तळ कोकणातला नाही तसा नाही पण झिला हे काय कोकणात सगळीकडेच आहे म्हणजे. तू त्याचा जो तुझं पण अपब्रिंगिंग गिरण गावातलंच आहे मुख्य. तर आज रसिक प्रेक्षकांना या निमित्ताने कळतं की देवाकाळजी मधलं झिला तुला कुठे सापडला. म्हणजे मी लिहिलं खरं नाही बरोबर तू लिहिलं ना माझ्यावर विश्वास ठेव. मी जसा लिहिला तसा ॲक्युरेट झिला ह्याने उभा केला. आमचे सांगण्याचा मुद्दा असा की तू आता म्हटल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी असतोच तो झिला. आपण देवाकाळजी एक मालवणी सिरीज म्हणल्यामुळे आपण असं म्हणूया की आपला मालवणी ऑडियन्स खूप आहे. पण आमचे एक मित्र आहेत जे औरंगाबादचे आहेत आणि त्याला मगाशी येता येता मी ह्याला तो मेसेज दाखवला की नुसता हा झिला फक्त मालवणात नाही आहे तर सगळीकडे आहे. मग तो विदर्भात असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कुठेही असेल, हा प्रत्येक ठिकाणी असतो. आणि मुळात आपला जन्म गिरण गावात परळ लक्ष्मी कॉटेज नावाची बिल्डिंग आहे जी सगळ्यांना माहिती आहे. त्या बिल्डिंगमध्ये मी राहायचो चाळीमध्ये. इकडे आमच्या सेम म्हटलंच आहे परब, त्याच्यानंतर वालावलकर, सावंत, फाटक हे सगळे कोकणातले आहेत.
बरं मी तसा तळ कोकणातला नाही, पण आजूबाजूचं हे लहानपणापासून पडलंय कानावरती. तो डायलेक्ट हो 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 हो. त्यामुळे मला तशी मालवणी येते आणि बरेच जणांना असं आश्चर्य वाटतं, अरे तू मालवणी नाही आहेस. म्हटलं नाही, मी नाही मालवणी. अरे मग तू एवढं चांगलं कसं काय बोलतोस. म्हटलं हा ते ऐकलंय, गिरण गावात राहणार सगळ्या माणसं जवळजवळ कोकणातलीच आहे. मलाही माहित नव्हतं की तू मालवणी नाहीयेस. मला हे आता कळलं. जसा माझा जन्म परळ लालबाग मधला, तसं माझं तरुण पण ह्या भागातलं आहे. गिरगावात, हा. गिरगावातलं डोंगरी, त्याच्यानंतर आपलं मुंबादेवी, कालाबादेवी, ह्या भागात इथेच, हाच भाग. इतकी वर्ष इथे राहून सुद्धा मी इथे पहिल्यांदा येतो राहायला, खायला. आणि इथली खाद्य संस्कृतीबद्दल सांगायचं झालं की दोन्ही ठिकाणं, लालबाग परळ असेल किंवा हे असेल, गिरगाव, ही कधी झोपलेली बघितलीच नाही ठिकाण. ह्या ठिकाणी तुम्हाला खायचं असेल तर पहाटे 3 वाजता 4 वाजताही खायला मिळतं दोन्ही ठिकाणी. म्हणजे इथल्या गल्ल्या बुर्जी पावच्या गाड्या, पावभाजीच्या गाड्या आणि हा वडापाव. मी काही ठराविक ठिकाणी आहेत, म्हणजे आपल्या डोंगरीपासून ते अगदी दादरपर्यंतची वडापावची, की जिथे उत्तम वडापाव मिळतो. कारण वडापाव हा मला भयंकर आवडतो आणि मी तो सगळीकडेच खातो असा भाग नाही. मी सगळीकडे टेस्ट केलेला आहे आणि ते फिक्स केलेलं आहे की आता इथून इथेच खायचा. ही अशी खाण्याची काही ठिकाणं अशी शोधून ठेवलेलीच आहे. पण तू जे म्हणतोस ना सगळ्या की झिला कुठे सापडतं, तर मला असं वाटतं झिला हा पात्र नाही, झिला हे स्वभाव आहे. आणि तो स्वभाव आता बघ ना, म्हणजे अभिदादा बोलताना त्याच्या आईबद्दल बोला, माझी आई म्हण, तुझी आई म्हण, आपण जो तो पाहिलाय तो चाळकरी किंवा एकमेकांना मदत करण्याचा जो स्वभाव आहे ना, तो तुझ्या गावात आणि सगळीकडे मिळतो. नाही, हे मला फार आवडलं की तो एक स्वभाव आहे. करेक्ट. मी लालबागची नाहीये किंवा मी काळा चौकीमध्ये माझे काका होते गिरणगाव, पण मी डोंबिवली चाळीत वाढले. तर हे जे तू म्हणाल ना, हे 200% आहे. कारण मला आजही आठवतंय, मी तू जसं घरं शोधायचं असतं जेवणासाठी, मी सेम गेलो आणि माझ्या आजूबाजूला गवस, आचरेकर, हीच सगळी मंडळी, परब, हे आजूबाजूला आहेतच. आणि त्याच एका वातावरण, आणि ते इतकं बरं. चाळीमध्ये जाताना इतकी सवय अशी होती ना, स्वतःच्या घरी जाताना आधी चहा जायचं, कधीच चढ उठून तडक आपल्या घरी जायचं. इतकं की वासावरून काढायचं की आज काय शिस्त आहे बाजूला. माझी बहीण प्रत्येक घरात जेवायची आणि तिला विचार ना जेवणार, हा जेवलीच नाही म्हणायची. छोटी बहीण सगळ्या. त्यात माझ्या बाजूला कॅथलिक राहायचे, ख्रिश्चन, आणि संकष्टीला मायकल भाऊ आणि जॉन भाऊ, मोदक आणि वालाचा बेटा. अजूनही खरं तर तो म्हणजे मोदक असं, म्हणजे आई मोदक करून देणार. आणि संकष्टी कधी आहे त्या कॅथलिक त्यांना हा मायकल भाऊ काय पाहिजे अजून. बरं मी इंटरप्ट करतोय. हे ताक आहे ना सर, बटर मिल्क, हे स्वर्गीय आहे. हो, मी दुसरं घेतलं. माझा पण दुसरा ग्लास आहे. आमच्या सगळ्या हे स्वर्गीय आहे. आणि मला लोकांना सांगायला आवडेल की आम्ही टिपिकल फूड ब्लॉगर नाही आहोत की देखो खाओ वगैरे. मनापासून आलेली दाद आहे आणि त्यांना गरज पण नाही. त्यांच्याकडे एवढा मोठा इतक्या वर्षांचा खवय्या वर्ग आहे, कशाला खोटं प्रमोशन. बरं, वर्षांची परंपरा. हे स्वर्गीय आहे. मीही बोललो का आता पोट भरलंय म्हणून. भात बोललो, हा, पहिला भात आणि नंतर खिचडी. भात बरोबर आमचं गुजराती वरण थोडं टेस्ट करायचं. हा, मला खिचडीवरनं आठवलं की पहिल्यांदा बोलणार आहे कदाचित, आसोवाची एक नवीन वेब सिरीज येऊ घातली आहे जिचं नाव आहे दाल खिचडी. वा. त्यामध्ये झी मराठीवर गाजलेलं एक मोठं कपल आहे, त्याचं मी नाव सांगणार नाही, त्यात मीही अभिनय केलाय. पण आपली आसोवाची सिरीज ती आता दिवाळीत कदाचित येईल. मी आता उगाच बोलून गेलो, जिचं नाव आहे दाल खिचडी. जेवण अंगारवाला आहे, मला कळतं हे, पण हरकत नाही. वा वा, अभिनंदन. पण मला बरं वाटलं आपण गिरगावाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी आपले रिव्हिजिट्स, आपले रूट्स. तू कधी काळचौकीचं बोलवतेस तुझं. हा, तेच की काळा चौकीला माझे काका राहत होते, त्यामुळे गिरण गावात मी लहानपणी सुट्ट्यांमध्ये काकांकडे येतो. आणि मग बराचसा आपला जागा कमी म्हणून पब्लिक कुठे गेलं असेल तर डोंबिवली, कल्याण, बदलापूर, तसे आम्ही घर छोटं असल्यामुळे मग नंतर डोंबिवलीमध्ये होतो. पण मग डोंबिवलीत आजूबाजूला कोण, आचरेकर, गवस, परब, वाढेकर, अशीच सगळी नावांमध्ये मी वाढलेली. तर मला खाणं पिणं पण म्हणजे सगळ्याकडच्या सगळ्या पद्धतीचं खायचं. आणि मला तर आठवतं, मी ना अशी ताट घेऊन, आम्ही शाळेत आलो की ताट घेऊन मैत्रिणीच्या घरी जायचं, तिकडे बसून एकत्र जेवायचं. तर मला कधी कधी असं वाटतं माझ्या मुलीला कदाचित हे अनुभव की जे जीव लावणं, ही खंत आहे आपल्या. रक्ताची नाती नसतानाही जीव लावणं काय प्रकार आहे हे कदाचित त्यांना नाहीच कळत. यांचं काय म्हणूया आपण, शेवटचं जे 6 वाला प्रकार आहे, यांची फेमस दाल खिचडी आहे. म्हणजे दाल नाही, ऑथेंटिक गुजराती खिचडी. इफ आय एम नॉट रॉंग, यू मस्ट ट्राय. जागा ठेव पोटात. ही खिचडी आहे गुजराती, ऑथेंटिक गुजराती खिचडी.
आता खूप जणांनी मला मागे कमेंट केलं होतं की ऑथेंटिक काय या खायला मग तुम्हाला कळेल. अरे मागे आपण एक हे केलं असं होतं एका कमेंटमध्ये म्हटलं होतं तुम्ही ऑथेंटिक काय म्हणता सगळीकडे मिळते ना. सो प्रत्येक जागेचं काहीतरी एक वैशिष्ट्य असतं की नाही. आता माझे काही गुजराती मित्र आहेत ना बोरोली कांदिवलीमधले तुमने वो कभी खाया है क्या. अरे भाई मेरा कॉलेज गिरगाव में है. मी गिरगावच्या कॉलेजमध्ये वाढलोय. मी लहानपणापासून असे माझे गुजराती मित्र आहेत ना तुम्हाला त्यांच्या मराठीवरून कळणार पण नाही की गुजराती. आपला कविन दवे आपले कमलेश मोठा कुसुमाग्रजांच्या कवितांचे कार्यक्रम करायचे माझे गुजराती मित्र. कमलेश मोठा सर आमचे भवन्स कॉलेजचे कुसुमाग्रजांच्या कविता नादो महानोरांच्या कविता आणि तुला काय सांगू मी आता म्हणजे तर त्यांचे कार्यक्रम ते करायचे. आणि आता पण अशा म्हणजे मी गिरगावाचं काय म्हणतोय ना की बघ ना आता आपण महाराष्ट्रीयन आहोत. आता ते सगळं सुरू झालं की महाराष्ट्रीयन गुजराती वगैरे पण हे मराठीमधली माणसं आहेत ना जी जन्मापासून इकडे आहेत आणि त्यांचं कल्चर आपल्या या मातीत ते रुजवू पाहत आहेत आणि आपण ते आवडीने खातोय ना. एक्झॅक्टली. म्हणजे ढोकळा कसा गुजराती होईल पदार्थाला कसं हे झालं ना पदार्थ आहे पण भावना आणि ते जे आहे ना आणि त्यांनी इतकं आत्मीयतेने दिलं. भावनेला रंग नाही जात नाही धर्म नाही सीमा नाही ऍक्च्युली. वा वा वा. तर आपली ही जी प्लेलिस्ट आहे फूडचं ठिकाण तर अशी काही ठिकाणं आपण एक्सप्लोर करतो जिकडे जिथलं चव जिथला पदार्थ हा लोकांपर्यंत जावा असं आपलं एक प्रामाणिक हेतू असतो. असं आपण चांगला कॉन्टेंट लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून प्रयत्न करतो. सो ठाकर जे आहे ते आपलं आसो वा फूडचं ठिकाण. म्हणजे आपण एक नवीन सुरू करतोय. एक म्हणतोय आपण की मस्त आहे ट्राय करायला हरकत नाही असं आपण म्हणतो. एक असं म्हणतो काही ठिकाणी आपण म्हणतो की मस्ट ट्राय. एक म्हणतो मस्त आहे ट्राय करायला एक म्हणतो मस्ट ट्राय आणि जे अप्रतिम असतं ना जे वरचा क्लास ते आपण म्हणतो की आसो वा. तर हे ठाकर भोजनालय आपल्यासाठी आसो वा. खाल्लं आपल्याला बोलायचं आणि खाते बघ. सो फूडचं आजच्या भागातला फूडच्या ठिकाण मधला आपला शेवटचा हा सेगमेंट आहे स्वीट गोड सेगमेंट आहे. त्यामुळे आपण काय म्हटलं की याचसाठी केला होता अट्टहास शेवटला घास गोड व्हावा. चला तर आता हे खात राहतील आणि खरं तर आज गप्पा फार कमी झाल्या आणि आम्ही खाण्यातच मग्न होतो. पण जसं आम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही आय एम सो सॉरी तू आता आमचं हे येतं आय एम सो सॉरी हे महत्वाचं आहे. वा वा वा. अरे या गुलाबजामसाठी तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असाल आणि तुम्हाला असं वाटतं की मला मरण्याआधी काहीतरी एक गोष्ट करायची चांगली तर मरण्याआधी आम्हाला म्हणावं की आय एम सॉरी लेट मी इट दिस थिंग मग मला घेऊन जा आणि आम्हालाही खायला बसवा म्हणजे तो विसरेल. म्हणजे त्याच्याबरोबर आणखीन त्या दिवसातल्या 4-5 जणांचं आणखीन भलं होईल. अजून बोलूया ते फार खाऊ नका ना तर तुम्हाला घेऊन जाईल ना कोलेस्टेरॉल पण तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो देवा काळजी भाग 2 जर पाहिलं नसेल तर आसोवावर तो पहा. आमचा चॅनल आसोवा सबस्क्राईब करा लाईक करा कसं वाटतंय त्याच्या कमेंट्स करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुकट आहे त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करूच शकता ना आणि लोकांना सांगूच शकता बरोबर की नाही दादा. हवी द बोट तर भेटूया फूडच्या ठिकाणी फूडच्या भागात. बाय. वा मी खातो कारण यांचं संपलंय. अरे ते ऐक ना आहे दे जरा. अरे डाएटवरनं मला आठवलं डाएट एक दंतकथा नावाची आपली प्लेलिस्ट आहे. हो त्याच्यामध्ये अन्विता फलटणकर आहे. वा वा वा. हे खरंच आपल्या आसोवासारखंच आहे म्हणजे कसं वेगवेगळा कॉन्टेंट आपला असतो असं एक कॉमेडी व्हिडिओ पॉडकास्ट वेब सिरीज है ना. आणि हे जे गोड आहे ना श्रीखंड ती आपली देवा काळजी वा जिला लोकांनी एवढं भरभरून प्रेम दिलंय तेव्हा देवा काळजी सीझन 1 सीझन 2 बिंज वॉच करा आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा की कशी वाटली. आणि खरंच ही थाळी एक पदार्थ येतच राहावा आपण खातच राहावं असं जे वाटतंय ना तुम्ही देवा काळजी बघून परत बघावंसं वाटेल तुम्हाला नक्कीच. हे वाचताय का हे माझं देवा काळजी सीझन 2 मधल्या काही भागांमधलं हे वाक्य आहे आणि हे मला वाटतं असं आपल्या लेखक आणि दिग्दर्शकांनी तुम्हाला आणि आपल्या सगळ्यांनाच दिलेला खूप मोठा मेसेज आहे
की आपलं जन्म लाल मातीतच झालो ना, मग हाय लाल मातीतच येऊन मरायचो, आपला शेवट आपल्या मातीतच झाला पाहिजे. तुम्हाला हे टी शर्ट हवंय का? हे म्हणजे हे दादाच आहे, हे नाही, हे मिळणार नाही. तुम्हाला असं टी शर्ट हवंय का? तर हे टी शर्ट किंवा देवा काळजीचं टी शर्ट असं खूप जणांनी आम्हाला मेसेज केला की आम्हाला तुमचे टी शर्ट्स हवे आहेत देवा काळजीचे सीझन 1च्या वेळी. सांगायला मला आवडेल की सीझन 2च्या वेळी आपण ते खूप सिरियसली घेतलंय. आणि आसो आणि बायग्या, मला बायग्या माहिती असेल, बायग्या इंस्टा पेज आहे आणि एक साईट आहे, एक कोकणातलं दाम्पत्य आहे. तर बायग्या आणि आसोवा मिळून आपण आसोवाचे देवा काळजी स्पेशल टी शर्ट आणले आहेत. तर आपण ते टी शर्ट बायग्याच्या साईडवर जा, इथे खाली लिंक देतो मी आता. तर आवर्जून देवा काळजी स्पेशल टी शर्ट्स तुम्हाला त्यावर मिळणार आहेत. सो गो अँड व्हिजिट बायग्या, खाली लिंक आहे. बाकी काय? देवा काळजी. देवा काळजी. आपली सुसंवाहिनी